त्या वचनाकडे आजच्या संदेशाकडे वळू आणि आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे जे देवाने माझ्या मनात मला दिलं तो म्हणजे की जीवनाचे पुस्तक आणि या गोष्टीविषयी आपण गोष्टी समजून घेऊ की हे जीवनाचं पुस्तक काय असतं आणि याच्याविषयी बायबल जेही ज्ञान आपल्याला देतं त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ कारण आपल्याला लक्षात ठेवा आपल्या जीवनात एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी आपली आयडेंटिटी किंवा आपली ओळख आहे ते म्हणजे नाव. कारण आपल्या प्रत्येकाला नाव आहे आणि म्हणून आपलं नाव जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण नावाशिवाय ओळख नाही. कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण त्याचं वर्णन करतो तर त्याच्या नावाने आपण काय करतो त्याचं वर्णन करतो. आणि म्हणून आपलं जे नाव आहे ते सुरुवातीपासूनच जसे आपण जन्मतो आपली इच्छा असते कारण आपलं नाव जी आपली ओळख आहे खूप साऱ्या जागी यावं. म्हणजे जसं आपण जेव्हा एखादा मुलगा जन्मतो त्याचं सगळ्यात आधी नाव कुठे आलं पाहिजे आपली इच्छा असते शाळेच्या ॲडमिशन लिस्टमध्ये. जेव्हा ॲडमिशनची लिस्ट लागते त्यात त्याचं नाव असलं पाहिजे यासाठी का तो शाळेत घेतल्या जाईल. त्यानंतर जितक्याही परीक्षा असतात 10वीची परीक्षा झाली 12वीची परीक्षा झाली प्रत्येक एक्झाममध्ये आपली इच्छा असते की माझं नाव त्याच्यात किंवा माझा रोल नंबर माझं नाव त्याच्यात असलं पाहिजे. खूपदा आपण बघतो की जेव्हा जॉब इंटरव्ह्यू असते जेव्हा आपला इंटरव्ह्यू एखाद्या नोकरीसाठी घेतल्या जातं आणि त्यानंतर जॉबची जेव्हा लिस्ट असते तेव्हा आपली इच्छा असते की माझं नाव त्याच्यात असलं पाहिजे. आणि मला माहीत आहे कारण खूप वेळा मी बघितलं जेव्हा परीक्षेमध्ये एखादा व्यक्ती फेल होतो आणि त्याचं नाव जेव्हा त्याच्यात नसतं फार मोठं आपल्याला काय होतं त्या गोष्टीविषयीचं दुःख होतं. फार आपल्याला वाईट वाटतं कारण आपलं नाव त्या गोष्टीमध्ये नाही. म्हणून आपलं नाव हे जे जगातल्या या ज्या काही तुम्हाला लिस्ट मी सांगितल्या अशा फार आहेत आपल्या दैनंदिन जीवनात आपली इच्छा असते की माझं नाव त्याच्यात असलं पाहिजे. पण याच्यात तुमचं नाव असो ना नसो ही जे आपण बोललो आहे एक जे पुस्तक ज्याच्याविषयी एक जे बुक जे आपण बघत आहोत आणि या बुकचं किंवा या पुस्तकाचं नाव आहे जीवनाचं पुस्तक ज्याचं शीर्षकच आपल्याला दाखवतं का या पुस्तकमध्ये जे आहे ते जीवनाचं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक जे आहे हे जे बुक आहे हा देव मेंटेन करतो. म्हणजे देवाजवळ हे पुस्तक आहे देवाजवळ हे बुक आहे ज्याच्यात देव काय करतो आपले नावं लिहितो. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की जसं मी तुम्हाला सांगतो का तुमचं नाव या जगातल्या कुठल्याही हे जे आपण लिस्ट सांगितले याच्यात असो नसो तुम्ही फेल व्हा पास व्हा पण सगळ्यात मोठं की तुमचं नाव या जीवनाच्या पुस्तकात जो देव ठेवतो जो देव ज्याला जपतो त्या जीवनाच्या पुस्तकात तुमचं आणि माझं नाव असणं याच्यासारखं दुसरं या जगात कुठलीच महत्त्वाची गोष्ट नाही. कारण ज्याचं नाव या जीवनाच्या पुस्तकात आहे तोच व्यक्ती स्वर्गात घेतल्या जाईल. जसं एखाद्या शाळेची लिस्ट लागते आणि आपल्याला कळतं काही पॅरेंट्स आनंदित असतात का आनंदित असतात अरे लिस्ट लागली माझ्या मुलाचं नाव आहे म्हणजे माझा मुलगा आता या चांगल्या शाळेत जाईल. आणि ज्यांचे नाव नाही ते निराश होतात. पण ही छोटीशी गोष्ट झाली. हे जीवनाचं जे पुस्तक आहे त्याच रीतीने जर तुमचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात नाही तर तो जो व्यक्ती आहे तो कधी स्वर्गात जाऊ शकत नाही. कारण जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव नाही तो व्यक्ती बाहेर नरकात टाकल्या जाईल. आणि म्हणून मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगत आहे का तुम्ही माझं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात नाही ही गोष्ट तुम्ही कधीच बर्दाश्त करू शकणार नाही. कारण जसं तुम्हाला कळेल का माझं नाव त्याच्यात नाही जो पश्चाताप तुम्हाला अनंतासाठी दिला जाईल जो पश्चाताप तुम्हाला तुमच्या अनंताच्या जीवनात तुमच्या आत्म्याला राहील जे दुःख तुमच्या जवळ राहील ते कधी न संपणारं दुःख तुम्हाला अनंतासाठी सामोरं जावं लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही बाकीच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल सहज आहे निराश होता थोड्या वेळसाठी आपण निराशेत जातो पुन्हा एकदा लाईफ पुढे चालतं काही यश येतं काही अपयश येतं. पण जर तुम्ही इथं चुकले आणि इथे जेव्हा तुम्हाला कळतं की माझं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही जो देव मेंटेन करतो जो देव ठेवतो तोच त्या पुस्तकात तो नाव लिहितो. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की माझं नाव त्याच्यात नाही त्याच्यासारखं दुःख या जगात कधीच होणार नाही. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे त्याला इंग्लिशमध्ये
बुक ऑफ लाईफ, एक दुसरं नाव त्याला आहे लॅम्ब बुक ऑफ लाईफ, म्हणजे कोकऱ्याच्या जीवनाचं पुस्तक, हे त्याचं दुसरं नाव सुद्धा आहे. आणि याला कोकऱ्याच्या जीवनाचं पुस्तक का म्हणतं हे सुद्धा आपण पुढे बघू. तर हे पुस्तक ज्याच्याविषयी तुम्हाला माहिती दिली आणि तुम्हाला कळलं असेल का तुमच्या जीवनात हे किती मोठं आहे, का माझं नाव जे तुमचं नाव आहे त्याच्यात असलं पाहिजे. देव हे बुक मेंटेन करतो, त्याच्यापाशी हे बुक आहे, त्याला जीवनाचं पुस्तक म्हणतं. आणि याच्यासारखं दुसरं कुठलंच महत्त्वाची गोष्ट नाही का माझं नाव त्याच्यात असणे. आणि मी तुम्हाला सांगतो, जी शाश्वती असते, जो आनंद असतो, जे शांती असते, का जगातल्या कुठल्याही लिस्टमध्ये माझं नाव असो नसो, कुठल्या प्रॉपर्टीवर माझं नाव असो ना नसो, कुठल्या बँकेच्या खात्यावर माझं नाव असो ना नसो, पण सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही शेवटचा श्वास घेता, तुमचं हेच गोष्ट मॅटर करेल का तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे का नाही. आता हे जीवनाचं पुस्तक जे आहे याच्याविषयी देव काय बोलतो, याच्याविषयी काय काय माहिती आहे, याच्याविषयी माझं नाव कसं त्यात येतं, कसे नावं उघडल्या जातात, हे पुस्तक कधी उघडल्या जाईल, या सगळ्या गोष्टी आपण बघू. आपलं मन, आपलं लक्ष, आपलं कान या गोष्टीकडे लावा. तर बायबलमध्ये या पुस्तकाविषयी सगळ्यात पहिले निर्गमच्या वचनामध्ये पहिल्यांदा या वचनाविषयी देवाने काय दिला, संदर्भ दिला. बाय द वे, ज्यांनी बायबल आणलं तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही आणलेत आणि देवाचे वचन उघडत चला, त्याच्याविषयी आपण बोलू. आपण तुमचे धन्यवाद. तर आपण निर्गम 32-30 मध्ये इथे पहिल्यांदा कोकऱ्याच्या जीवनाचं पुस्तक किंवा जीवनाचं पुस्तक याच्याविषयी संदर्भ आहे. निर्गम 32-30 मी वाचतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांस सांगितले, तुम्ही भयंकर पाप केले आहे, परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो, काहीतरी करून कदाचित मला तुमच्या पापाचं प्रायश्चित करता येईल. तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडून जाऊन म्हणाला, हाय या लोकांनी फार घोर पातक केले आहे, आपण्यासाठी सोन्याचे देव बनविले. हे पाप या लोकांनी केले का जिवंत देव असताना मूर्तीचा यांनी देव बनवला. 32वं वचन, तरी आता तू त्यांच्या या पापांची क्षमा कर, मोशे देवाला म्हणत आहे. परंतु जर तू त्यांच्या पापाची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. तर इथे पहिला संदर्भ लिहिलेले पुस्तक. आणि 33व्या वचनात देवाने त्याला काय दिलं, उत्तर दिलं. परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, आता इथे हे पुस्तक आहे जिथे देव बोलतो, जे माझ्या विरुद्ध पाप करतात केवळ त्याच लोकांची नावे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो. म्हणून इथे आपण बघतो की पहिल्यांदा देवाने निर्गम हे जे पुस्तक आहे जुन्या करारातलं, इथे या गोष्टीचा संदर्भ दिला का हे जे पुस्तक आहे याच्यातून जे लोक माझ्या विरुद्ध पाप करतात त्यांचं मी नाव काय करतो, याच्यातून काढून टाकतो. आणि म्हणून आता आपण बघणार आहोत की मग होतं कसं, म्हणजे आपल्याला समज नाही की माझं नाव त्याच्यात आहे नाही, मला पास्टर कसं माहीत कळेल, कारण मला समजलं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर माझं नाव त्याच्यात आहे का नाही, या सगळ्या गोष्टी या वचनाद्वारे, देवाच्या सत्याद्वारे आपण समजण्याचा प्रयत्न करू की आपण निर्णय घेऊ शकू की माझं नाव तिथे आहे नाही, आणि नसेल तर माझं नाव त्याच्यात कसं टाकल्या जाईल. आता आपलं जे जीवन आहे त्याची जे सायकल आहे किंवा त्याचं जे आपली वेळ आहे ते कसं या जीवनाच्या पुस्तकासंग निगडीत आहे त्या गोष्टी आपण बघू. तर पहिली गोष्ट, देव प्रत्येकावर प्रेम करतो. सगळ्यात मोठं काय आहे, कारण देव प्रेमळ आहे, त्याची इच्छा ही बिलकुल नाही का कुठल्याच आत्म्याचा नाश व्हावा. एक वचन आपण वाचू, इफिस्करास 1:4 म्हणतं, देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्या जगाच्या रचनेपूर्वीच, म्हणजे जगाची रचना करण्याच्या पूर्वी देवाने काय केलं, निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे. याचा अर्थ काय, का देवाची इच्छा आहे का प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे, देवाची इच्छा आहे का प्रत्येकाला जीवन मिळावे. आणि म्हणून जसाही कुठलाही व्यक्ती जन्मतो, कुठलाही बाळ जन्मतो, जसा तो जन्मतो त्याचं जीवन जे आहे, त्याचं नाव जे आहे ते जीवनाच्या पुस्तकात असते.
म्हणजे प्रत्येक बाळ जन्मलं, आपण काय बघत आहोत आता की याच्यातून नाव कसं असते, याच्यातून केव्हा काढल्या जाते, याच्यात टाकल्या कसं जाते, ही सगळी गोष्ट विचार करून आणि लक्ष देऊन ऐका, कारण हे तुमच्या नावासाठी आहे. एकदा मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी जेव्हा तुम्हाला जर तुम्ही लक्ष दिलं नाही आणि जर तुमचं नाव त्यात नसलं नाही, याच्यासारखी वाईट गोष्टी कुठलीच नाही. आणि म्हणून तुमच्या प्रत्येकाचं नाव घ्या आणि जसे तुम्ही बाळ जन्मले, जसं या जगात पहिलं बाळ जन्मतं, देव प्रत्येकावर प्रेम करतो, म्हणून जसा तो शारीरिकरित्या जन्मतो, देव त्या व्यक्तीचं, त्या बाळाचं नाव जीवनाच्या पुस्तकात सुद्धा लिहितो. कारण देवाची इच्छा आहे, देव प्रत्येकावर प्रेम करतो, त्याची इच्छा नाही काय कुठल्याच आत्म्याचा नाश व्हावा. फरक पडत नाही ते बाळ कोण आहे, कुठल्या देशाचा आहे, कसा तो दिसतो, काय आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, काही फरक पडत नाही. तर देव जसा बाळ जन्मलं त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात दिलं जातं. पुढे आपण बघू का त्याचं नाम तिथं दिल्यामुळे एक लक्षात ठेवा, जरी आपण पापी असलो, आपला जन्मच पापात आहे, पण पापाची शिक्षा मरण आहे, पापाचा स्वभावाची शिक्षा मरण नाही. दोघातला फरक समजले? कारण आईच्या गर्भात जेव्हा आपण जन्मतोस तेव्हाच पापाचं बीज आपल्यात टाकण्यात आलं, त्याच्यामुळे तुम्ही पापी ठरत ना. तर जेव्हा तुम्ही जन्मता आणि पुढे आपण बघू, कारण जसे आपण जन्मलो तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. आणि म्हणून ही सुंदर गोष्ट आहे, लक्षात ठेवा की कुठलाही बेबी म्हणजे कुठलंही बाळ जेव्हा एका वयाच्या आधी, ते वय काय आहे तेही आपण समजणार आहोत, त्या वयाच्या आधी जर ते बाळ मरतं, आता मरण ही चांगली गोष्ट नाही, आईवडिलांना फार दुःख होतं, पण एका विशिष्ट वय, त्याच्याविषयी आपण समजण्याचा प्रयत्न करू, त्या वयाच्या आधी जर ते बाळ मरतं, कारण त्याचं नाव पहिल्या जसा जन्मलं जीवनाच्या पुस्तकात आहे, म्हणून कुठलंही बाळ स्वर्गात जातं. बरोबर समजले? म्हणून कुठलाच जे बाळ असतं ते कुठलंच बाळ नरकात जात नाही, कारण आपण काय बघितलं, जन्मता आपल्या प्रत्येकाचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. म्हणून आपली जे जीवनचर्या आपण या जीवनात जेव्हा चालू होतो, शारीरिकरित्या आपण जन्मलो, पण आध्यात्मिकरित्या देव प्रत्येकाचं नाव काय करतो, देव जीवनाच्या पुस्तकामध्ये टाकतो. म्हणून जीवनापासून आपली सुरुवात होते. आता जसं बाळ जन्मलं तो पापी स्वभाव घेऊन आला, बरोबर, आणि त्याच्या पापी स्वभावाचे जे पडसाद आहे किंवा जे फळ आहे ते आपण बघतो. कारण आपला हट्टी स्वभाव आहे आणि म्हणून जसं बाळाला काही आवडलं नाही तो काय करतो, रडतो, बरोबर. तो काय करतो, आई वडिलाची आज्ञा मानत नाही. तो कशी मानत नाही? कारण तो बोलू शकत नाही, पण त्याच्या रडण्याने, त्याच्या चिडल्याने तो दाखवतो का तू जे आई सांगत आहे मला मान्य नाही, बरोबर. याचा अर्थ तो पापी होत नाही, पण त्याच्या पापी स्वभावाचे जे फळं आहेत ते दिसणं चालू होतं, बरोबर. दोन मुलांना तुम्ही जवळ घ्या, एकापाशी एखादं खेळणं आणून द्या, तो पहिलेच तो पकडून ठेवतो का हे माझं आहे, मी तुम्हाला देणार नाही. ते दुसऱ्या मुलापासून जर तो एकटा असला तर त्या खेळण्यापाशी कधी खेळणार नाही, पण दुसरा जसं त्याचं खेळणं पकडायला येईल, आता त्याला ते खेळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे जगातलं, मी देणार नाही, बरोबर. त्याचा जो पापी स्वभाव ज्याचे आपण जन्मलो तो पुढे काय आहे, वाढत आहे. एखादा लहान मुलगा, जेव्हा तुम्ही लहान असता, तुम्ही आई, खूप सारे आई आहे तिथं, तुम्ही बघितले असेल का एखादा लहान मुलगा जेव्हा मुठ्ठी पकडतो, बरोबर, त्याचे सगळे बोटं उघडा लागते, कारण तो सोडतच नाही, बरोबर. कारण ज्या मुठ्ठीत त्याच्या ताकद आहे, बरोबर. हे सगळ्या गोष्टी तो का करतो? कारण हा पापी स्वभाव हळूहळू वाढत जातो, बरोबर. हळूहळू तो काय करतो, सगळ्या गोष्टी आपण तो दाखवतो. आणि जसा त्याचं शरीर आणि वय वाढतं, आता हा जो पापी स्वभाव आहे हा काय करतो, याला सगळ्या गोष्टी आता दिसणं चालू होतं, बरोबर. म्हणून तो हळूहळू काय करतो, तो चोरी करणं शिकतो, लबाडी करणं शिकतो. आणि जेव्हा, कारण प्रत्येकाच्या हृदयात देवाने नियम दिलेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला बऱ्या आणि वाईटामध्ये फरक माहीत आहे. आता जेव्हा हा जो मुलगा, ज्याचं जन्मताच जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलेलं आहे, पण हा पापी स्वभावाने आला, पण हा जेव्हा पहिलं पाप जाणून बुजून करतो, समजलं, हे जे वय आहे त्याला म्हणतात जबाबदारीचं वय. जबाबदारीचं म्हणजे की आता मला माहीत आहे की माझी आई संग किंवा माझ्या वडिलांसंग मी खोटं बोलू शकतो, आता मला माहीत आहे की हे खिशात ठेवणं चोरी आहे, आता मला माहीत आहे का हे बोलणं लबाडी आहे. आणि जेव्हा मी जाणून बुजून मला माहीत असताना ही गोष्टी जेव्हा मी केली, तुम्ही पहिलं पाप तो व्यक्ती आपल्या आयुष्यात करतो.
हे बाळ जे आहे ते कुठल्याही वयाचं असू शकतं. एखादं लहानमध्ये स्मार्ट होतं, बरोबर. आपण म्हणतो ना, हा लहानपणीच लय हुशार झाला. तो हुशार नाही झाला, त्याचे पापाचे फळं जे आहेत ते लवकर दिसू लागले, काही थोड्या वेळानंतर. पण प्रत्येक व्यक्ती, कारण सर्वांनी पाप केले आहे, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. म्हणून समजलं, तुमचं जोपर्यंत त्या बाळाचं जबाबदारीचं वय येत नाही, ते एखाद्याचं 5 असू शकतं, एखाद्याचं 4 असू शकतं, एखाद्याचं 12 असू शकतो. आणि जेव्हा तो पहिल्यांदा कुठलंही जाणून बुजून पाप करतं, पापाचं वेतन मरण आहे, तेव्हा तो दोषी ठरतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे त्याचं नाव, आपण हे वचन आपण बघणार आहोत, जीवनाच्या पुस्तकातून काढलं जातं. समजून घ्या, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. जसं बाळ जन्मतो, त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात असतं. याचा अर्थ जबाबदारीच्या वयाच्या आधी एखादं बाळ मरतं, ते स्वर्गात जातं. पण तो वाढत जेव्हा चालला आणि जेव्हा पहिलं पाप तो करतो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात सुद्धा असू द्या. देव प्रेमळ आहे, हे पहिले तुम्हाला सांगितलं. म्हणून त्याची इच्छा आहे का प्रत्येक व्यक्ती स्वर्गात असावा. दुसरं, देव पवित्र आहे, पण म्हणून तुमचे पाप तो सहन करू शकत नाही. आणि म्हणून जसा कुठलाही बाळ पहिलं पाप करतं, त्याला तारणाची गरज, जितकी तुम्हाला आणि मला तारणाची गरज होती किंवा आहे, जर तुम्ही त्याला स्वीकारलं नाही, तितकंच तुमच्या घरातलं जे बाळ आहे त्याला तारणाची गरज आहे. ते ख्रिस्ताशिवाय स्वर्गात जाऊ शकत नाही. त्याच्या पापाची क्षमा झाल्याशिवाय तो स्वर्गात जाऊ शकत नाही. हे बघा, हे सत्य फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. हे समजणं, हे शिकणं, हे तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून आपण बघतो हे कशामुळे होतं का, हे जे वचन आपण बघतो, रोमकरासपत्र 7:9 म्हणतं, कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो. म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला नियम मात नाही, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो. आता जिवंत व्यक्ती कसा म्हणत आहे मी मरण पावलो, तर तो सांगत आहे की आध्यात्मिकरित्या आता मी मेलो, शारीरिकरित्या मी जगत आहे, म्हणजे माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढण्यात आले. आता पुढच्या गोष्टी शिका. आता आपण प्रत्येकाने पाप केले, बरोबर. जन्मापासून एक जी एज होते, ज्याला अकाउंटेबिलिटी किंवा ज्या एजला आपण म्हणतो की जबाबदारीचं वय, ते तुमचं आणि माझं प्रत्येकाचं निघालं. आपण प्रत्येकजण पापात वाढलो, खूप साऱ्या चोऱ्या केल्या, खूप सारे वाईट बोललो, खूप सारे व्यभिचार केले, सगळ्या गोष्टी आपण केल्या. आध्यात्मिकरित्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव त्या जबाबदारीच्या वयानंतर त्या पुस्तकातून काढण्यात आलं. आणि म्हणूनच प्रत्येकाला तारणाची गरज आहे. आता तुम्ही किती काही स्वतःला आध्यात्मिक समजा, आता तुम्ही किती काही प्रार्थनेला या, किती काही बायबल वाचा, किती काही धर्म करा, किती काही प्रेज द लॉर्ड करा, किती काही जय येशू करा, आध्यात्मिकरित्या जीवनाच्या पुस्तकातून तुमचं नाव काढलेलं आहे. किती महत्त्वाचं हे सत्य समजणं. मला तर वाटलं मी चर्चमध्ये असल्याने स्वर्गात चालली जाईल. नाही, तुमचं नाव जे आहे जीवनाच्या पुस्तकातून देवाने वगळलं, त्याने ते काढून टाकलं, कारण तुम्ही पाप केले आणि पापाची शिक्षा मरण आहे. आता जीवनाच्या पुस्तकात नव्हे तर मरणाच्या पुस्तकात तुमचं नाव आहे, कारण पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून हे समजणं फार आवश्यक आहे की तुम्ही किती वरून मी आध्यात्मिक दिसते, किती मी देवदेव करते, किती मी चांगले कार्य करते, म्हणून तुम्हाला सांगत असतो की हे सत्य जे तुम्ही समजा, हे समजण्याचा प्रयत्न करा की तुमच्या कार्यामुळे तुम्ही स्वर्गात जात ना. तुमची वरची लिस्ट पहिलेच नाव गेलं तुमचं. त्या शाळेतून समजून घ्या, तुमच्या लिस्टचं पहिलेच नाव गेलं. तुम्ही किती इथं मी तयारी करत आहे, माझा मुलगा शाळेत जाणार आहे, पहिला वर्ग आहे, त्याचा पहिला दिवस आहे, तुमच्या मुलाचं नाव नाही त्या शाळेत, तुम्ही स्वतःच तयारी करत आहात. समजले. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला समजणं की आध्यात्मिकरित्या जेव्हा या जगात मी पहिलं पाप केलं, देवाने माझं नाव या लिस्टमधून काढलं. पुढे आपण बघू, कारण तुमचं नाव काढलं, जीवनाच्या पुस्तकातले लोक स्वर्गात जातात. याचा अर्थ कुठलाही व्यक्ती जेव्हा मरतो, फरक पडत नाही तो स्वतःला ख्रिस्ती समजतो, काय समजतो, धार्मिक समजतो, तो स्वर्गात स्वतःहून जाऊ शकत नाही, कारण त्याचं जीवनाच्या पुस्तकात नाव नाही आणि म्हणून तो नरकात टाकला जातो. दुसरी गोष्ट, नरक कधीच देवाने मनुष्यासाठी बनवला नाही. विचार करा, सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, का देवाची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि जर देव म्हणतो बरं पण
मी नरक बनवून ठेवतो. अरे हे तर दोन वेगळ्या गोष्टी झाल्या, बरोबर? कारण मी तुम्हाला काय सांगितलं, देव तुमच्यावर प्रेम करतो, प्रत्येकाचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, आणि मी जर इकडे नरकही तुमच्यासाठी रेडी करतो, याचा अर्थ की तुमची इच्छा आहे का मला नरकात टाकावं. म्हणून देवाने नरक कधीच मनुष्यासाठी बनवला नाही. आपण वचन बघू, मत्तई 25:41. मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहे त्यास म्हणेल, माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. समजलं? नरक कधीच देवाने का मनुष्य पापात पडेल आणि याला मी नरकात टाकेल यासाठी देवाने कधीच बनवला नाही. हा पहिल्यांदा सैतानासाठी आणि त्याच्या सोबत जे वाईट सैतान, जे एंजल जे आहे, देवदूत आहे, जे पडले त्यांच्यासाठी करण्यात आले. पण आपण वचन बघू, स्तोत्र संहिता 69:28 म्हणतं, स्तोत्र संहिता 69:28, जीवनाच्या पुस्तकातून त्याची नावे खोडली जावोत आणि नीतिमानाबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत. म्हणजे काय होतं, जसे आपण पाप करतो आपल्या पापांमुळे, कारण देव पवित्र आहे, तुमचे आणि माझे नाव खोडल्या जाते. कारण जे नीतिमान आहे, देव म्हणतो, त्यांच्यासोबत तुमचे आणि माझे नाव लिहिल्या जावले नव. आणि म्हणून आतापर्यंत आपण काय बघितलं, पहिले आपण बघितलं, आपण सुरुवात केली जीवनाने. जो बाळ जन्मतो त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात होतं, त्याच्या पापामुळे आपण काय बघितलं, त्याचं नाव आता मृत्यू, कारण जीवनातून त्याचं, जीवनाच्या पुस्तकातून नाव काढण्यात आलं. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं जे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं, काय या पुस्तकाचं नाव काय, आणखी काय आहे, कोकऱ्याच्या जीवनाचं पुस्तक. याचा अर्थ काय होतो हे सुद्धा आपण बघू. तर एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, आणि हे वचन वाचण्यासाठी प्रकटीकरण 21:27, सगळ्या गोष्टी देवाच्या वचनातून शिकणं, समजणं आवश्यक आहे. प्रकटीकरण 21:27 हे वाचण्याच्या आधी जर तुम्हाला हे सत्य समजलं, बरोबर, की अरे हे असं आहे, मला वाटलं की चर्चमध्ये असल्याने, बाप्तिस्मा घेतल्याने, वचन वाचल्याने, बायबल वाचल्याने, पास्टरचं ऐकल्याने, या गोष्टीने कदाचित मी स्वर्गात जाईल. पण याच्यापेक्षा मोठं तर आहे की माझं आत्मिक बुक, जे जीवनाचं पुस्तक, त्याच्यात माझं नाव असलं पाहिजे. आणि जर तुमची इच्छा असेल का आता महत्त्वाचं आहे की माझं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात कसं राहील, तुमच्यासाठी हे उत्तर आहे. तर याचं उत्तर पहिले आपण बघू की प्रकटीकरण 21:27 म्हणतं, मी तुमच्यासाठी 21:27 हे वाचतो, तेथे कोणीही अशुद्ध, आता इथे देव स्वर्गाविषयी बोलत आहे, तेथे कोणीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही, पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहे त्यांनाच प्रवेश करता येईल. म्हणजे इथे आपण बघतो का जीवनाच्या पुस्तकाला आणखी एक नाव दिलं आहे, कोकऱ्याच्या जीवनाचं पुस्तक. आणि हे नाव देवाने, आणि हा जो संदर्भ काय आहे, देव काय म्हणतो, तिथे म्हणजे कुठे, स्वर्गात कोणीच प्रवेश करू शकणार नाही, पण ज्यांचं नाव कोकऱ्याच्या जीवनात आहे तेच लोक प्रवेश करू शकतील. आणि म्हणून आता हे कसं होतं, आतापर्यंत आपण बघितलं जीवन मृत्यू, म्हणजे माझं नाव त्या पुस्तकात आहे आणि मला माहित आहे मी पापी आहे आणि माझं नाव वगळण्यात आलं, मग माझं नाव त्याच्यात आता कसं येईल, म्हणजे जीवन मृत्यू आणि नवजीवन हे कसं घडेल याकडे आपण लक्ष देऊ, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा जुना करार, म्हणजे देवाने हा जो बायबल दिला याच्यातला जो जुना करार आहे, देवाने एक नियम लावून दिला. त्या नियमाच्या अंतर्गत देवाने काय म्हटलं की एक बकरा किंवा एक मेंढरू घ्या, त्याला स्केप गोट म्हणजे बळीचा बकरा म्हणतात. बळीचा बकरा याचा अर्थ काय तुम्हाला समजतो का, ज्याचो निर्दोष आहे. आणि देवाने सांगितलं की हे जे यहुदी लोक, हे जेही पाप करतात, हे लोक यांच्या पापाची क्षमा होण्यासाठी काय करा, तर त्या बकऱ्यावर, जो बळीचा बकरा आहे त्याच्यावर हात ठेवा, म्हणजे मनुष्याचे सगळे पाप जे आहे ते या कोकऱ्यावर किंवा या बकऱ्यावर टाकल्या जाईल, आणि मग याला सोडून द्या मरणासाठी. याच्याद्वारे तुमचे मनुष्याचे जेवढेही पाप आहे तो बकरा घेऊन जाईल. आता हे देवाने कशासाठी केलं, हे चित्र होतं का देवाने तुम्हाला दाखवावं का देवाचा पुत्र, जो देवाने पाठवलेला कोकरा आहे, तो या सगळ्या जगाचे पाप स्वतःवर घेणार आहे.
आणि म्हणून हे सुंदर वचन आहे का योहान 1:29 मध्ये जेव्हा बाप्तिस्मा देणारा योहान जेव्हा लोकांना बाप्तिस्मा देत होता आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने येताना बघितलं, त्याने काय म्हटलं? योहान 1:29, दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आपण काय बघत आहोत? कोकऱ्याच्या जीवनाचे पुस्तक, बरोबर? जीवनात. आणि म्हणून जे आपण बघितलं का काय म्हणतो तो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा. म्हणजे जसं जुन्या करारामध्ये सगळे यहुदी लोक एक अशा बकऱ्यावर काय करत? हात ठेवत, जो निर्दोष आहे. पण देवाने हे अशासाठी केलं का तुम्हाला मोठी गोष्ट कळावी का तुमच्या कार्यामुळे नव्हे तर देवाने पाठवलेला देवाचा पुत्र. म्हणून योहान म्हणतो की हा बघा मनुष्याचे पाप हरण करणारा. हा काय म्हणतो? हा पाप जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि देवाचा पुत्र या पृथ्वीवर आला. आणि देवाचा पुत्र जो देवाचा कोकरा मनुष्याचे सगळे पाप घेण्यासाठी, मनुष्याच्या सगळ्या पापाची शिक्षा घेण्यासाठी या जगात आला. आणि जेव्हा त्याला क्रूसावर मारण्यात येत होते, आता ही गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला जुन्या करारात सांगितलं की एक वेळ अशी होती का ते लोक काय करायचे? बकऱ्यावर हात ठेवायचे, त्या कोकऱ्यावर हात ठेवायचे की आमचे पाप त्याच्यावर जावेत. तसेच जेव्हा दुपारचे 12 वाजले होते आणि जेव्हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर टांगण्यात आला, या जगात पहिल्यांदा पूर्ण जगभर अंधकार होता. हा अंधकार 3 तास या जगावर होता. आणि देवाने या जगाचे सगळ्या लोकांचे पाप, तुम्ही जे ऐकणारे आहे माझे, हे सगळे पाप देवाच्या पुत्रावर टाकले. तेव्हा कुठं 12:03 जे होते, जो वेळ होती, कारण त्या पापाची जे शिक्षा आहे हा मनुष्य बघू शकत नाही. आणि देवाने आपल्या पापांसाठी देवाचा पुत्र, देवाचा कोकरा, जो क्रूसावर जेव्हा मरत होता आणि मनुष्य बघू शकला नाही. आणि म्हणून या जगाच्या पाठीवर अंधकार होता. मनुष्य एकामेकाला बघू शकत नव्हता. इतका अंधकार देवाने त्या जगात त्यावेळेस टाकला. आणि देवाने जगातले सगळे पाप देवाच्या पुत्रावर टाकले. याच्या पुढे बघा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर पाप टाकले, आता काय झालं माहित आहे? कारण तुम्हाला काय सांगितलं? देव पवित्र आहे. देव पवित्र आहे, तो पाप बघू शकत नाही. आता देवाचा पुत्र जो पवित्र आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला, कारण जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतले. आणि म्हणून देवाने सुद्धा आपल्या मुलाकडून आपली मान फिरवली. का? कारण जरी तो माझा पुत्र आहे पण तो आता पाप झाला. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर होता, मत्तय 27:46 म्हणतं, येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, एलोई एलोई लंबा सबक्तनी. याचा अर्थ, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? म्हणजे विचार करा, हे जे सत्य समजणं, याला ओळखणं किती महत्वाचं आहे. का देव आपल्या स्वतःच्या पुत्राकडे, कारण त्याच्यावर तुमचं आणि माझं पाप आलं, त्याला बघू शकत नाही. जो स्वतःच्या पुत्राला बघू शकत नाही तो तुमचे आणि माझे पाप कधीही स्वीकारू शकत नाही. समजला तुम्हाला याचा अर्थ? आणि देवाच्या पुत्राने तुमच्या आणि माझ्यासाठी सगळ्या पापाची शिक्षा त्या क्रूसावर घेतली. त्याला मारण्यात आलं, त्याला गाळण्यात आलं. आणि तो 3ऱ्या दिवशी मरणावर विजयी म्हणून आला. आणि त्या कबरेतून तो बाहेर आला. आणि जोही व्यक्ती ख्रिस्ताला हाक मारतो की मी विश्वास ठेवतो का देवाने पाठवलेला हा देवाचा कोकरा, देवाने पाठवलेला प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा मुलगा, ज्याने माझ्या पापाची शिक्षा त्या क्रूसावर घेतली, त्याला मारण्यात आलं, त्याला गाळण्यात आलं, 3ऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि त्याला सगळे अधिकार दिलेले आहेत का सगळ्या पापाची तो क्षमा करू शकतो. आणि जोही व्यक्ती विश्वासाने त्याला हाक मारतो का येशू मी विश्वास ठेवतो का तू देवाचा पुत्र आहे आणि तू माझ्या पापासाठी मारण्यात आला, माझी क्षमा कर, मला नरकात टाकू नको, येशू माझ्यावर दया दाखव. देव काय करतो? तुम्हाला नवीन जीवन देतो. कुठून सुरुवात झाली? जीवन, मृत्यू. आणि ख्रिस्ताला जसा व्यक्ती हाक मारतो पुन्हा त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात टाकल्या जातं. का? कारण त्याच्या पापाची आता क्षमा झाली. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे का तुम्हाला या गोष्टी समजणे. मी तुम्हाला सांगतो 20 सप्टेंबर 2020, कारण ही माझ्या लाईफची सुद्धा सायकल होती. जसा मी जन्मलो, मी जीवनाच्या पुस्तकात होतो.
जसं मी पहिलं पाप केलं असेल, कारण देव प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतो. कारण फक्त जीवनाचंच पुस्तक नाही, अनेक पुस्तकं बायबलमध्ये दिले आहेत ज्याच्यात देव प्रत्येक मनुष्याने केलेले पाप त्या सगळ्याची नोंद ठेवतो. आणि माझं नाव जसं पाप केल्याबरोबर त्यातून वगळण्यात आलं. पण 20 सप्टेंबर 2020 जेव्हा देवाच्या पुत्राला मी हाक मारली का येशू मी पापी आहे, विचार करा, माझ्यापाशी ख्रिश्चन धर्म होता, एक देव होता, सगळे कार्य मी करत होतो, दान देत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो जे मी तुम्हाला सांगितलं. पण वर स्वर्गात जीवनाच्या पुस्तकात माझं नाव नव्हतं. पण जेव्हा मला देवाच्या वचनाद्वारे माझ्या पापाची शिक्षा आणि माझी पापस्थिती दिसली आणि जशी मी ख्रिस्ताला हाक मारली, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, तुम्हाला माहीत आहे का या जीवनाच्या पुस्तकाचं नाव कधी लिहिण्यात आलं, त्याची वेळ काय आहे हे मला माहीत आहे. कारण तो तुम्हाला शांती देतो. तुम्हाला कळतो का तुमच्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला कळतो का देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आला, तुम्हाला कळतो की स्वर्गातील देव तुम्हाला कळला. 20 सप्टेंबर 2020 दुपारचे 4:15 वाजता नितीन इंगळे पुन्हा जीवनाच्या पुस्तकात, देवाच्या कोकऱ्याच्या पुस्तकात माझं नाव टाकण्यात आलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्याचं नाव त्या पुस्तकात नाही तो त्या स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला हे ठरवणं आहे की माझं नाव, मला या गोष्टीविषयी खात्री आहे, मला या गोष्टीविषयी शांती आहे. मी कधी ख्रिस्ताला हाक मारली माझ्या पापाची क्षमा व्हावी का मी फक्त धर्म आणि ख्रिस्ती धर्मच करत आहे का मी फक्त बायबलच वाचत आहे, मला कदाचित कधी माझ्या पाप कळले, कधी मी माझा आत्मा वाचवण्यासाठी हाक मारली आणि मला कन्फर्मेशन देवाने दिलं का की तुझं नाव आहे, हे तुम्हाला ठरवणं आहे. पुन्हा एकदा शाळेचं उदाहरण तुम्हाला देतो, तुम्हाला समजावं. ती शाळा तुम्हाला सांगते, लिस्ट लागली, तुमचं नाव आहे का बघा. तसं जसं तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, कारण देवाचं वचन सांगतं की तुला कळेल का तुला नवीन जीवन मिळालं, तुला कळेल का तुझ्या पापाची क्षमा झाली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला कधी बघाल, जरी माझ्या चेहऱ्याने मी कदाचित निराश असेल, पण माझ्या जीवनात, माझ्या हृदयात जो आनंद आहे, कारण सगळ्यात मोठं काय, माझं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. म्हणून सगळ्यात मोठं काय की या जगात मी काय काय मिस करत आहे, काहीच फरक पडत नाही, कुठे माझं नाव नाही, कुठं माझं नाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जीवनाच्या पुस्तकात माझं नाव आहे. आणि ही खात्री तुम्हाला देवाच्या वचनाद्वारे आणि ख्रिस्ताला हाक मारल्यानेच भेटू शकते. पण फक्त एवढंच नव्हे, जर तुमच्या जीवनाचं पुस्तकात नाही, कारण पुस्तक कशासाठी असतात, फक्त ठेवण्यासाठी नव्हे तर उघडण्यासाठी सुद्धा. आणि जर आपलं जीवनाच्या पुस्तकात नाव नाही तर हे पुस्तक कुठं उघडल्या जाईल हे आपण बघू. तर इथे आपल्याला प्रकटीकरणामध्ये न्यायाचा दिवस दिसतो आणि तिथे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सिंहासनावर या जगाच्या न्यायासाठी बसेल, हे चित्र किती सुंदर आहे. हे अक्षरशः तुम्हाला दाखवतो का न्याय कसा असेल. आणि तिथे हे पुस्तक उघडल्या जाईल आणि हे वचन मी तुमच्यासाठी वाचतो. प्रकटीकरण 20:11 हे सांगतं, तेव्हा मी एक मोठे शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही पडून गेली आणि त्यांना कुठेच जागा मिळाली नाही. आणि इथे दिसतं का देव जेव्हा आपल्या सिंहासनावर बसेल तर पृथ्वी, आकाश हे सगळे पडून जातील. 12वं वचन, मग मी मृतांना, लहान व मोठे, त्यांना राजसनावर उभे राहिलेले बघितले. तेव्हा पुस्तके उघडले गेली. म्हणजे काय, अनेक वचनी, म्हणजे खूप सारे पुस्तके. म्हणजे इथे आपल्याला दिसतं की आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड होतो, आपण बोललेल्या. म्हणून तर देव म्हणतो का जे ज्या अंधारातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रकाशात उघडल्या जाईल. आणि असा हा प्रकाशासमोर सगळ्या आपल्या गोष्टी उघडल्या जाईल, कारण अनेक पुस्तके उघडले जातील. पुढे तो म्हणतो, नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले आणि इथे बघा, ते जीवनाचे पुस्तक होते. ते जीवनाचे पुस्तक होते आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टीवरून त्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला. 13वं वचन, समुद्राने आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यू व मृतलोक यांनाही आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. आणि सगळ्यात भयानक की जर तुमचं जीवनाच्या पुस्तकात नाव नाही, 14वं वचन, आणि मरण व मृत लोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय, हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण. आणि 15वं आणि शेवटचं वचन, आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही
त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. समजलं का महत्त्वाचं आहे जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव? फक्त हे बंद करून ठेवण्यासाठी नव्हे, तर सगळे पुस्तक उघडल्या जाईल, सगळ्या गोष्टी देवासमोर उघडल्या जाईल. प्रत्येक गोष्ट देव चेक करेल. प्रत्येक गोष्टीचा न्याय आहे. म्हणून तर वचन सांगतं, एकदाच मरण आहे, एकदा नंतर न्याय आहे. त्या दिवशी हे पुस्तक उघडल्या जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो, हे इतकं भयानक राहील हा जो न्यायाचा दिवस आहे का कुठलाच व्यक्ती त्याला फेस करू शकणार नाही. पण त्याचं नाव जर जीवनाच्या पुस्तकात नाही, पण जर त्याने ख्रिस्ताला आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी हाक मारली नाही, पण जर त्याने देवाच्या कोकऱ्यावर, ज्याने तुमच्यासाठी स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला, ज्याच्यावर देवाने आपल्या जगातील सगळ्या व्यक्तीचे, मनुष्याचे पाप जन्मापासून ते मरेपर्यंत टाकले, पण तुम्ही त्याच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही, जे संधी देवाने तुम्हाला दिली का त्याच्याद्वारे तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं, पण तुम्ही कधीच त्याला जर हाक मारली नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीला त्या न्यायाच्या दिवशी, कारण तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही आणि वचन सांगतं का त्याला अनंताच्या सरोवरात टाकल्या जाईल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात असणे. आणि हे कसं येईल? तुम्ही विचार करा, कधी तुमच्या जीवनात असा दिवस आहे, जर मी तुम्हाला वैयक्तिकरित्या विचारतो तुमचं नाव घेऊन की तुम्हाला भेट आणि मला सांग, कारण हे माझं कार्य आहे, म्हणूनच मी तुमचा पास्टर आहे, का तुझ्यापाशी तारणाची साक्ष आहे? मी तुम्हाला सांगतो 20 सप्टेंबर 2020 त्या दिवशी मी ख्रिस्ताला हाक मारली, मला कळलं मी पापी आहे आणि मी मरेल, मी नरकात जाईल, मी हाक मारली आणि त्याने मला वाचवलं. तो दिवस आहे, माझं नवीन जीवन झालं, नव्याने मी जन्मलो, नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणीच पाहू शकत नाही, हे देवाचं वचन माझ्यासाठी ठरलं. तुम्ही स्वतःहून अशी साक्ष तुमच्यासाठी देऊ शकता? आणि जर देऊ शकत ना, तर कशाची तुम्ही वाट बघत आहात? कारण एक दिवस ही संधी संपून जाईल. आणि ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात आढळले नाही, काय म्हणतो, त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. हे देवाने प्रकटीकरण म्हणजे जे फ्युचर आहे तुमच्यासाठी सांगितले. किती सुंदर ही गोष्ट आहे की देवाची इच्छा आहे कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. पण तुम्ही काय करता? तुमच्यापाशी जेव्हा संधी आली, तुम्ही हा निर्णय घेतला आहे? तुम्ही मला सांगू शकता की हो पास्टर, मला माहीत आहे का त्या दिवशी देवाने माझा वाचवलं. हो पास्टर, मला माहीत आहे, जे तुम्ही सांगत आहात ना, आज मला कळलं का त्या दिवशी काय माझ्या संग घडलं. आज मला कळलं की हे जीवनाच्या पुस्तकात त्या दिवशी माझं नाव लिहिण्यात आलं. आज मला कळलं ही की तुम्ही जे मला सगळं समजत आहे, हे जर तुमच्यापाशी झालेलं नाही, तुम्ही अजून स्वतःला फसवत जा. तुम्ही ऐकत आहात पण तुम्ही निर्णय घेत ना. वचन काय सांगतं? ऐकणारे नव्हे तर त्यावर चालणारे ते धन्य. वचन काय सांगतं की जितक्यांनी त्याला हाक मारली म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना देवाने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला, तितक्यांचे नाव तो जीवनाच्या पुस्तकात लिहितो. हा निर्णय तुमचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एखाद्या घोड्याला आपण फक्त तळ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण ते पिणं न पिणं हा त्याचा अधिकार आहे, हा त्याचा निर्णय आहे. पण जोही हे वचन स्वीकारतो आणि देवाचे वचनाने तुम्हाला कन्व्हिक्ट केलं असेल, तुम्हाला समजलं असेल की हो मी ख्रिस्ती येशू करत आहे, पण मी माझ्या पापाची क्षमा, माझं अनंताचं जीवन, मला नरकापासून वाचवण्यासाठी कधीच ख्रिस्ताला हाक मारले नाही, कारण तुम्ही स्वतःहून नवीन जीवन जगू शकत नाही. पण जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, तो स्वर्गातून तुमची हाक ऐकतो, कारण त्याचे वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. निर्णय हा तुमचा आहे. जेव्हा मी तुम्हाला जर विचारतो नाव घेऊन की तुमचं नाव आहे का, तुमच्यापाशी शाश्वती आहे का, तुम्ही अबब तप करत राहाल, जर तुम्ही तसे कराल आपल्या आत्म्यासंग तुम्ही खेळत आहात. आणि जे नुकसान होईल अनंताचं की माझं नाव पास्टर त्याच्यात नव्हतं आणि मी अनंताच्या नरकात टाकण्यात गेली. मला संधी होती, मी संदेश ऐकला, मी वचन ऐकलं, मला शाश्वती नव्हती आणि शाश्वती फक्त देव देऊ शकतो, पण मी त्याला कधीच हाक मारली नाही. असे होऊ नका, कारण जीवनाच्या कोकऱ्याच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिणं आवश्यक आहे. प्लस हे किती सोपी गोष्ट आहे, तुमच्यासाठी देवाने सगळं केलं, फक्त गरज आहे की तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारणे का, हे देवाचे वचन आहे. आणि येशू ख्रिस्त हा देव आहे, तो माझ्या पापाची क्षमा करू शकतो. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. जर आजचं वचन, आजचं सत्य तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला जराही खात्री नाही की मला माहीत नाही, विचार करा. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधीही हे इतकी मोठी गोष्ट आहे, आपल्या आत्म्यासंग खेळू नका. कधीही तुम्ही याला मला असं वाटतं किंवा मला कदाचित माझं असेल,
कधीही अशा गोष्टीमध्ये तुम्ही फसू नका. तो सैतान आहे, तो तुम्हाला फसवतो. तो म्हणतो की असेल तुझं असेल, काही काळजी करू नको, हा संदेश तू ऐकला असू दे, काही काळजी करू नको, निर्णय तू नंतर घे. तो फक्त आणि फक्त तुमचे दिवस ढकलतो यासाठी का एक दिवस तुम्ही बिना तारणाचे मरून जावे आणि आपला आत्मा अनंताच्या नरकात गमावा. तुम्हाला सांगितलं का हे पुस्तक उघडल्या जाईल आणि आपण न्यायाचा दिवस बघितला, जेव्हा परमेश्वर त्या सिंहासनावर बसेल, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, कारण तेही घाबरून जातील. तुम्ही काय कराल? तुम्ही कसे त्याच्यासमोर न्याय द्याल? आज जो देव तुमच्या आणि माझ्यासाठी नम्र झाला, तुमच्या आणि माझ्यासाठी, तो योहान सांगतं का देवाने दिलेला हा कोकरा जो बळीचा, जो तुमच्या आणि माझ्यासाठी नम्र झाला, जो सर्व शक्तिमान आहे, तो याने तुमच्यासाठी पाप होणं स्वीकारलं. हे प्रेम त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. आणि हे इतकं मोठं प्रेम जेव्हा तुम्ही नकारता, यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. म्हणून जीवनाच्या पुस्तकात मी तुम्हाला एक शेवटी सांगतो, जर तुमचं नाव नाही, याचं फक्त आणि फक्त कारण म्हणजे की तुमचं हृदय, तुमची इच्छा झाली नाही. तुमच्या इच्छेविषयी, तुमच्या इच्छेविरुद्ध देव तुम्हाला बदलू शकत नाही. म्हणून जर जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव नाही आणि तुम्ही हा जर संदेश ऐकला आहे, तर फक्त आणि फक्त याचं कारण तुम्ही कधी या वचनावर विश्वास ठेवला नाही आणि त्याला कधी हाक मारले नाही. ही संधी, हे वचन, हा देव जे तुम्हाला सहजरित्या, सोप्यारित्या हे जीवनाचं सत्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे, जे अनेक ऐकू शकीन नाही, बघू शकले नाही, पण देवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून ही संधी गमावू नका. जर तुम्हाला खात्री नसेल, जर तुम्हाला या गोष्टीविषयी कुठली शंका असेल, शंकेत राहू नका. शंकेत राहिल्याने देवा स्वर्गात जात नाही व्यक्ती. कारण वचन सांगतं की तुला कळेल 100% की मी वाचलो हो, मी तारलेला. ही खात्री तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही आपल्या आत्म्यासोबत रोज खेळत आहात आणि तुम्हाला माहीत नाही की कधी कुठला ॲक्सिडंट, कधी कुठला हार्ट अटॅक, कधी कुठला रोग, कधी कुठली वेळ तुमच्यावर येईल आणि तुमचा वेळ संपुष्टात येईल. पण निर्णय घेणं हा तुमच्या हाती आहे. पण जर तुमची इच्छा असेल, हो पास्टर मला खात्री नाही, माझी इच्छा आहे की मी ख्रिस्ताला हाक मारावी, तुम्ही जिथेही बसल्या, देवाची इच्छा आहे की तू जसा आहे तसा आहे. तो म्हणतो की हो, जेव्हा तुम्ही कबूल करता की हो मी पापी आहे, होय परमेश्वरा माझी क्षमा कर. आज मला कळलं परमेश्वरा की माझं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही. जेव्हा मी पहिलं पाप केलं परमेश्वरा, तेव्हाच ते वगळण्यात आलं परमेश्वरा, आणि तरी मी आध्यात्मिक जगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभू, आज मला कळलं की मला तारणाची का गरज आहे. आणि आज मला कळलं परमेश्वरा की तारण हे कृपेने, विश्वासाद्वारे आहे, हे कुठल्या कार्याने नव्हे की मनुष्याने बळाई मारावी. कारण ही तुझी कृपा आहे, तुझी दया आहे, जे तू केलं आहे, आणि हे भेट तारणाची परमेश्वरा तू आम्हाला दिली आहे. होय प्रभू, आज मी विश्वासाने स्वीकारते. जसे तुम्ही त्याला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, आणि मी विश्वास ठेवते की माझ्या वैयक्तिक पापासाठी परमेश्वरा तू क्रूसावर मारण्यात आला. जेव्हा तू क्रूसावर टांगण्यात आला आणि देवाने जेव्हा माझे पाप तुझ्यावर टाकले, तुझ्या विचारांमध्ये मी होतो का या व्यक्तीला तारणाची गरज आहे, कारण याचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही. होय प्रभू, मी विश्वास ठेवतो की तू माझ्या पापाची शिक्षा क्रूसावर घेतली. मी विश्वास ठेवतो की तू माझ्यासाठी मारण्यात आला, ते दुःख तू माझ्यासाठी सहन केले. होय प्रभू, ते पवित्र रक्त तू माझे पाप धुण्यासाठी सांडवले माझ्या राजा. आणि क्रूसावर तू म्हटलं इट इज फिनिश, म्हणजे सगळं मी तुझ्यासाठी केलेलं आहे, आणि जोही आता विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. होय प्रभू, आज मी नम्र होते, तुला हाक मारते परमेश्वरा. मला माहीत नाही उद्या मला संधी भेटेल का नाही, पण ती संधी मी आज घेते. मला ठाऊक आहे की माझं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही. प्रभू, मी हाक मारते, माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. होय प्रभू, माझी इच्छा नाही की मी न्यायाच्या दिवशी उभी राहावी. इतकं सत्य ऐकून सुद्धा जर मी न्यायासाठी उभी राहते, त्यासारखी वाईट गोष्ट नाही. होय प्रभू, माझी क्षमा कर. मी नम्र होते, माझ्या हृदयात आहे, माझा आत्मा वाचव परमेश्वरा. नवीन जीवन तू दे माझ्या पवित्र देवा. आणि होय प्रभू, तुझ्या जीवनाच्या पुस्तकात माझं नाव लिही. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, त्या समयी तुम्हाला कळतं का तुम्ही वाचले, तुम्हाला कळतं की स्वर्गातील देवाने तुम्हाला वाचवलं, तुम्हाला कळतं का नवीन जीवन मला भेटलं, तुम्हाला कळतं की कोकऱ्याच्या पुस्तकात तुमचं नाव दिलेलं आहे, तुम्हाला कळतं की स्वर्गात देवदूत आनंद करत आहे, कारण एक पृथ्वीवरील आत्म्याने पश्चाताप केला आहे. निर्णय तुमचा आहे, वेळ जाऊ देऊ नका. देवाची इच्छा आहे की तुमचा नाश होऊ नये. त्याची इच्छा आहे की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, आणि त्यासाठीच देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला.
हालेलुया. होय प्रभू, किती महान तू आहेस. आज तुझे धन्यवाद देतो. हे सरळ सुंदर वचन तू प्रभू सारख्या पाप्याला दिलं माझ्या राजा, की प्रभू या प्रत्येकाने हे वचन ऐकावं. तुझी प्रभू तुझी इच्छा, तुझे वचन, तुझं सत्य प्रत्येकाने ऐकावं. तुझे धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या पवित्र देवा. खरंच तू महान आहे प्रभू. आणि होय प्रभू, प्रार्थना करतो तुझ्या वचनाद्वारे हे सगळे हृदय प्रभू जे कठोर असतील त्यांना नम्र तू कर, त्यांना सत्य तू कळू दे. जी प्रीती तुझी आहे, जे प्रेम परमेश्वरा जे तुझ्यापासून आहे ते त्यांना स्वीकारण्यासाठी सहाय्य कर. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी धन्यवाद मानतो. जेही जुळले आहे त्या प्रत्येकाला तुझी इच्छा समजण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि ते स्वीकारण्यासाठी सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड.